लवकरच सुरुवात करणार आहे मी माझ्या स्वप्नातील सलून. हाय गाईज, मी आहे प्राजक्ता आणि आज आहे आमच्या मेकअपचा पहिला दिवस. म्हणजे आत्तापर्यंत हेअरस्टाईल चालू होत्या, परंतु आज असणार आहे मेकअपचं फुल प्रोडक्ट नॉलेज. एवढे प्रोडक्ट्स बघून असं होतं की बाप रे, एवढे प्रोडक्ट्स लागतात का? पण मॅडम आल्यानंतर त्यांनी सांगितलं की एवढे प्रोडक्ट बघून घाबरून जाऊ नका, कारण हे प्रोडक्ट त्यांचे आत्तापर्यंतचे सगळे घेतलेले प्रोडक्ट्स आहेत. आणि त्यामुळे यांचं बजेट त्यांनी आम्हाला सांगितलं की व्हॅनिटी त्यांची जी आहे त्यामध्ये खूप महागडे महागडे प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे एक प्रोडक्ट मी मॉइश्चरायझर 50 ml चा विचार केला तर 7,500 ला मॉइश्चरायझर होतं. सो ते बघून आय वॉज लाइक की बापरे! इतकं पण महाग प्रोडक्ट असतात का? परंतु हाय एंडचे प्रोडक्ट वापरून मेकअप त्यांचा फ्लॉलेस होतो, छान होतो. परंतु असं काही नाहीये. मला तरी असं वाटतं किंवा मॅमने पण आम्हाला सांगितलं, की फक्त हाय एंडचे प्रोडक्ट वापरूनच चांगले मेकअप होतात असं नाहीये. तुम्ही मीडियम रेंजचे प्रोडक्ट वापरून सुद्धा छान मेकअप करू शकता. टेक्निक खूप महत्त्वाची आहे. तर तुम्हाला या बाबतीत काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. तर आज मॅमने आम्हाला काही बेसिक स्टेप्स ज्या असतात क्लिन्झिंग वगैरे त्या सगळ्या दाखवलेल्या आहेत आणि सोबतच सगळं प्रोडक्ट नॉलेज दिलेलं आहे, की कुठला हाय एंडचा प्रोडक्ट आहे, कुठलं तुम्ही आत्ता बजेट फ्रेंडली घेऊ शकता. तर अशा प्रकारे सगळ्या प्रोडक्ट्सचं नॉलेज दिलं. कोणतं प्रोडक्ट कशा पद्धतीने चेक करायचं, ओरिजिनल असेल, ड्यूप्स असेल, हे सगळं सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आज होता आमचा प्रोडक्ट नॉलेजचा क्लास. उद्या अजून यातले राहिलेले काही प्रोडक्ट आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला माहिती मिळणार आहे. त्यामुळे भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. स्टे ट्यून. बाय बाय.